वेगळाच बोर्ड होतो असा साऊंड वगैरे डायरेक्ट ऑफ करतो बडबे बडबे एकत्र दरम्यान आपण उपांत्य फेरीची काटेरी लढत पाहणार आहोत. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होणार आहे तो अंतिम फेरीत अमर भारत टाळसुऱ्या संघाबरोबर खेळणार आहे. दरम्यान चढाई करतोय तो सुजित कांबळे. सुजित कांबळे खेळी सजवतो. आविष्कार साळवी खेमराज हरणे संघाच्या क्षेत्ररक्षणात आविष्कार साळवी बोनसला पाय टाकण्याचा आठ प्रयत्न. अतिशय चुरशीची लढत आपण पाहतोय आणि यावेळी मात्र सुंदर पकड हरणे संघाची सुंदर पकड. केशीचा एक मोहरा टिकला जातो आणि चढाई करतोय तो धीरज भोड. हरणे संघाचा सरपाटाय बांधायचा उंच पुरासा कबड्डीपटू धीरज रोखला जातोय, बाद होतोय, गुण जमा होतोय केशी संघाच्या खात्यात आणि चढाई करतोय तो पिंट्या आंबेकर, प्रणित आंबेकर. राज्यस्तरापर्यंत मदल मारलेला रत्नागिरी जिल्हा संघाचं कर्णधार पद भूषवलेला असा कबड्डीपटू अतिशय खोलवर घुसून गडी टिपण्यात तरबेज असणारा कबड्डीपटू. माघारी वळते प्रगतरासाठी पुन्हा एकदा सुजित कांबळे. गजानन संघर्ष केशी संघाच्या क्षेत्ररक्षणात सुजित कांबळे खेळी सजवतोय. हरणे विरुद्ध केशी अशी लढत आणि यावेळी सुजित कांबळे फसला जातोय सिद्धेश गौरत याच्या मगरमिटीत आणि गुण जमा होतोय केशी संघाच्या खात्यात. चढाईसाठी आविष्कार साळवी आविष्कार साळवी खेळी सजवतो. आणि यावेळी मात्र काही फजगत होते. प्रणव तळवटकर सारखा हिरा टिपला जातो आणि 6 नंबर गणवेश परिधान केलेला खेमराज संघाचा कबड्डीपटू खेळी सजवतोय. गजानन संघर्ष केशी संघाच्या बलाढ्य पोलाद क्षेत्रात पायानं कोपरा रक्षकाला मात करण्याचा प्रयत्न. आणि चढाईसाठी सिद्धेश गौरव धावत जाऊन खोलवर बसून गडी टिपतोय. 2 गुणांची कमाई करताना दिसतोय. संघासाठी भरीव कामगिरी. बाद खेळाडूला लाईन मध्ये बसवा. पाण्याची व्यवस्था करा सुनील आरेकर संघाच्या मागे. आणि यावेळी मात्र 1 गुणाची कमाई होते. ललित तिकडे पडतो. दरम्यान चढाईसाठी सिद्धेश गौरत आणि कोपराला बाद करण्यात यशस्वी होतोय. मोठा धक्का मिळतोय हरणे संघाला.
दरम्यान चढाईसाठी सिद्धेश 80 विरुद्ध हरण्याची लढत आपण पाहतोय. आणि एकांती पकड करण्याच्या प्रयत्नात प्रणव बाद होताना दिसतोय. दरम्यान चढाईसाठी सुजित कांबळे पोलादी बळकट असं मैदानी संघर्ष केशी संघाचं क्षेत्ररक्षण आणि बोनस गुणाचा मानकरी ठरतोय. दरम्यान चढाईसाठी आविष्कार साळवी माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी सुजित कांबळे. संघाला अजून सूर बसत नाहीये. सुजित कांबळे खेळी सजवतोय आणि त्यात प्रयत्नात फसतोय, बाद होतोय. गुड जमा होतोय केळशी संघाच्या खात्यात. लढाईसाठी पुन्हा एकदा सिद्धेश गौरव. हरणे संघाच्या क्षेत्ररक्षणात खेळी सजवतोय. धावत जाऊन झेपावत माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी. 6 नंबरचा गणवेश प्रदान केलेला कबड्डीपटू संघर्ष केळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात चालू असलेली उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. आविष्कार साळवी आणि यावेळी मात्र रेड बाद, आविष्कार बाद होतोय. मोठा मोहरा टिपला जातोय आणि चढाईसाठी धीरज भोड आणि सुंदर. यावेळी मध्यरक्षकाला टिपण्यात यश. दरम्यान चढाईसाठी सिद्धेश गौरव आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना दिसतोय. झेपावत धावत येतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. गुण मिळवण्यासाठी आठोकाठ प्रयत्न करतोय. तितकी सावध, तितकी संयमी अशी निदान रेषेच्या आतील बाहेरील त्याची यावेळी आपली चढाई संपवतोय. प्रत्युत्तरासाठी जातोय धीरज भोड. धीरज भोड खोलवर बसून हातानं कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. चढाईसाठी ऋतिक शिंदे खेळी सजवतोय. गजानन संघर्ष केळशी संघाचा कबड्डीपटू चालू सामना संपताच बैलगाडी शर्यतीचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
तरी संबंधित गाडीवाल्यांनी याची नोंद घ्या. तिसरी चढाई. चालू सामना संपतात बैलगाडी शर्यतीचं बक्षीस वितरण होणार आहे. याची संबंधित गाडीवाल्यांनी नोंद घ्या. त्याचप्रमाणे ओमकार आरेकर आपण कृपया व्यासपीठावर या. ओमकार आरेकर. आणि यावेळी मात्र सिद्धेशला सुंदर पकड. सांघिक पकडीचा उत्कृष्ट नमुना पेश केला जातोय तो हरणे संघाकडून. थर्ड रेड. तिसरी चढाई. डोअर डायरेक्ट करो या मरुस्थितीत. हरणे संघाचा 6 नंबर गणेश प्रदान केलेला कबड्डीपटू खेळी सजवतोय. पायानं कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. 2च्या 2 साखळ्या अशी संघाची क्षेत्ररचना. बदरची टिक सुरू होते आणि यावेळी मात्र चढाईसाठी आविष्कार साळवी. आविष्कार साळवी खेळी सजवतोय. माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी सुजित कांबळे. हरणे संघाचा एक जुना जाणता कबड्डीपटू. पराकाष्ठा करतोय. खेळी सजवतोय. मागे वळतोय प्रत्युत्तरासाठी येतोय. आविष्कार साळवी. गजानन संघर्ष खेळीशी संघाचा कबड्डीपटू. यावेळी मात्र सुंदर एक हाती पकड. कौतुक करण्यासारखी पकड. एक हाती पकड. कौतुक करण्यासारखी पकड. आणि यावेळी मात्र थोडस लक्ष विचलित आणि अपघात निश्चित. विरहित बाद होताना दिसतोय. चढाई करतोय ऋतिक शिंदे. शिंदे खेळी सजवतोय. 15 नंबरचा गणेश प्रदान करतोय. दोन्ही गिरकी घेतोय. अतिशय निदान रेषेच्या बाहेर त्याची महत्वपूर्ण खेळी आपण पाहतोय. माघारी वळण्याच्या विचारात बदरची टिक सुरू. मागे वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एक वार सुजित कांबळे. रायडर बाद. पंचांचा इशारा. गुण जमा होतोय केशी संघाच्या खात्यात आणि चढाईसाठी सिद्धेश गौरव. आणि एकाकी पकड करण्याच्या प्रयत्नात मुन्ना बाद. चढाई करते खेमराज हरणे संघाचा कबड्डीपटू. गजानन संघर्ष खेळीशी संघाच्या क्षेत्ररक्षणात खेळी सजवतोय. 2च्या 3 साखळ्या. एक खेळाडू. 2च्या 2 साखळ्या आणि 3ची साखळी अशी क्षेत्ररचना. दरम्यान चढाईसाठी सिद्धेश गौरव. गजानन संघर्ष खेळीशी संघाचा कबड्डीपटू खेळी सजवतोय. यावेळी मात्र
2 गुणांची कमाई करतोय. लढाईसाठी हरणे संघाचा कबड्डीपटू आणि यावेळी मात्र हरणे संघाचा कबड्डीपटू बाद होताना दिसतोय. आणि उरलेला एकुलता एक कबड्डीपटू बाद होतो. 1 बाद 2 3 गुणांची कमाई होते ती केळशी संघासाठी. लढाई करतोय तो हरणे संघाचा कबड्डीपटू. पब्लिक आहे लढाईसाठी आविष्कार साळवी खेळी सजवतोय. कृपया ते बांबू बांधलेले आहेत आडवे पाईप त्याच्यावर लोड देऊ नका. सहकार्य करा. आपली बसण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही. आतमध्ये या भिंतीच्या साईडला उभे राहिला तरी चालणार आहे. आतमध्ये या व्यवस्थित दिसेल. दरम्यान चढाईसाठी गेलेला सिद्धेश गौरव दरम्यान चढाईसाठी मुन्ना संघर्ष केळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 26-7. सामना झुकताना दिसतोय तो गजानन संघर्ष केळशीच्या बाजूनं. क्षणाक्षणाला पारड जड होत आहे. गजानन संघर्ष केळशी. अंतिम होणारी लढत अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. विजयाच्या दिशेने घोडदौड होते ती गजानन. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. रायडाबाद आणि लढाईसाठी सिद्धेश. पुढील अंतिम लढतीसाठी शेवटची 3 मिनिटे. पुढील अंतिम लढतीसाठी पहिला पुकार अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे. चालू सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत खेळणार आहे. अमर भारत टाळसुरे या संघ. शेवटची 2 मिनिटे. सामना संपायला शेवटचे मिनिट. उरलेल्या 60 सेकंदांचाच खेळ बाकी. आणि चढाई करतोय तो आविष्कार साळवी.
बोथटचा इशारा